स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि सध्या सांगली कारागृहात असलेला अनिल यमगर याची सख्खी बहीण पद्मिनी बापू मदने वय वर्ष 60 राहणार कुपवाड हिला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की कारागृहात असलेल्या अनिल यमगर यांनी आपली बहीण पद्मिनी हिच्यावर दादासू यमगर यांना दाखवून देण्याची जबाबदारी सोपवली होती। अनिलच्या सांगण्यावरून पद्मिनीने सांगली न्यायालयात मारेकरांना दादासू यांची ओळख पटवून दिली होती। इतकेच नव्हे तर कोसारी येथील त्यांचे घर आणि वावरण्याच्या ठिकाणांची माहितीही मारेकरांना पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे। या कामासाठी मोठी सुपारी देण्यात आली होती। नागस फाटा येथून दादासू यमगर यांचे अपहरण करून त्यांना कर्नाटक राज्यातील मधभावी येथे नेण्यात आले होते, जिथे त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना निष्पन्न केले असून पद्मिनी मदने ही यातील 6वी आरोपी आहे। यापूर्वी अटक करण्यात आलेले 3 आरोपी ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान आणि नव्याने अटक केलेली पद्मिनी मदने अशा चौघांनाही मंगळवारी कवठेमहांकाळ न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने या चौघांच्याही पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत। या गुन्ह्यातील अन्य 2 संशयित सुयश उर्फ स्वप्नील खुळे व अमर खताळ हे अद्याप फरार आहेत। हे दोघेही पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत।